हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण संमोहन शास्त्राविषयी चर्चा करतो आहोत. शेखर कुंटे आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. शेखरजी, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही सांगत होता की भीतीबद्दल, की एकूणच हा सगळा मनाचा खेळ आहे. संमोहन म्हणजे मनाला योग्य त्या सूचना देणं ज्या गरजेच्या आहेत पॉझिटिव्ह ह्या. पण नेमकं संमोहन शास्त्राचा जेव्हा उपयोग तुम्ही करता भीती घालवण्यासाठी, नेमकं काय करता? बघा, भीती घालवण्यासाठी तू घाबरू नकोस असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा तू निर्भय आहेस अशी भावना रुजवणं जास्त उपयुक्त आहे. प्रतिपक्ष भावना, तुम्ही ज्या भावनेत अडकला असाल, पतंजली लोकदर्शन म्हणतो प्रतिपक्ष भावना, ज्या भावनेत तुम्ही अडकला असाल त्याच्या विरोधाची तीव्र स्वरूपाची तीव्र संवेगी भावना जर का तिथे मनात रुजवली तर आधीची भावना विलुप्त होते, गायब होते. भीती एक भावना आहे, भीती हा विचार नाहीये. आणि ती भावना तुमच्या शरीराने व्यक्त होत असते. आता घाबरलेला माणूस कसा होतो, हात थरथर कापतायत, असा खालती आलाय वगैरे वगैरे. त्याच्या विरुद्ध काय असू शकेल? निर्भय आहे, छाती बाहेर आहे, खांदे पाठीमागे आहेत, मान हनवटी उंचवले. जर का त्या अवस्थेत त्याला नेलं आणि त्या अवस्थेत त्याला जर का सूचना दिल्यात किंवा त्या अवस्थेमध्ये तू तसा आहेस, चांगला जे तुम्हाला आउटकम पाहिजे ते तू आहेस असं जर का टाकत राहिलात तर आपोआप त्याचं मन जे चांगलं आहे, मनाला तुम्ही चॉईस द्या. तुम्ही मनाला चॉईस देत नाही. तुम्ही काय म्हणता, घाबरू नकोस, घाबरू नकोस. म्हणजे घाबरू हा घाबरणं हा कॉन्स्टंट राहिला, पण त्याला आहे नाही त्यापेक्षा त्याला दुसरा चॉईस द्या. मन ताबडतोब दुसरं स्विकारणार आहे. बरोबर. त्याच गोष्टातनं बाहेर कंटाळलेलं असतं. त्याच्यात जे आपल्याला हवं आहे मनाकडनं, आपल्याकडनं, ते मनाला द्यायला पाहिजे की हे स्वीकारता, तरच त्याचं आउटपुट त्याचं मिळेल. जसं भीतीचं म्हणाला तसं इतरही काही आजारांवर सुद्धा संमोहनाने आराम मिळू शकतो. कशा प्रकारे? नक्की. भीतीचा म्हणजे उत्कट काही भाग असेल तर पॅनिक एन्झायटी डिसऑर्डर ज्याला म्हणतात, त्या माणसाला अचानक छातीत धडधडायला लागतं, दुखायला लागतं, खांदा दुखायला लागतो, हातापायाला घाम यायला लागतो, थरथर थरथर कापतात, मला आत्ताच हार्ट अटॅक येणार असं त्यांना वाटतं, पोटात गोळा येतो. या सगळ्याचा संदर्भ अँड्रेनालिन फ्लो वाढण्याशी असतो. पण कितीतरी प्रयत्न होतात, डॉक्टर सगळे ईसीजी रिपोर्ट करतात, काय काय अँजिओग्राफी वगैरे सगळं होतं, सगळे रिपोर्ट नील, पण हा प्राणी परत बिचारा अडकलेला त्या कोशात आणि त्याच्यातनं बाहेर पडत नाही. आता एक्झॅक्टली ह्या वेळेला त्याच्या मनाला एका वेगळ्या अवस्थेत न्यायची गरज आहे. आणि त्या अवस्थेत नेऊन त्याला तुम्ही तशा सूचना सेन्सरी हिप्नॉसिस मधनं, म्हणजे तुमच्या डोळ्याच्या माध्यमातून, तुमच्या त्वचेच्या माध्यमातून, तुमच्या कानाच्या माध्यमातून, तुमच्या वेगवेगळ्या शरीरामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत, तिथं तुम्ही कॉम्प्रेस करून किंवा प्रेस करून त्याचे मेसेज देऊ शकता आणि ते मेंदू ताबडतोब स्वीकारतो. हो, आपला मेंदू खूप हुशार आहे, तसा जेवढा ढ आहे तेवढा हुशार पण आहे. पण आणखी इतर काही जसे की हृदयविकाराचा आजार असावा किंवा निद्रानाश अशावरही होऊ शकतं ना? मला वाटतं आपण त्याच्याविषयी बोलूया. मात्र आपल्यावर एक प्रेक्षक आहे, त्यांचा प्रश्न आधी घेऊया. अजय आहेत पुण्याहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार अजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मी अजय बोलतोय पुण्यावरून आणि मला हा सरांना प्रश्न विचारायचा होता की सर, मी एक इंजिनियर आहे सध्या. तर मला नेहमी इंजिनिअरिंग जरी करत असतो तरी मला संमोहन शास्त्राबद्दल कायम आकर्षण वगैरे होतं. तर मला काही अशी ऍड वगैरे मी दरवी बघायचो की कुठे शिकता येईल का वगैरे, पण मला तसं काही सोर्सेस मिळाले नाही. तर मला हा सरांना प्रश्न आहे की सर, संमोहन वगैरे शिकायचं असेल तर ते त्याच्या कार्यशाळा वगैरे कुठे होतात आणि किती ड्युरेशन वगैरे लागतो वगैरे? निश्चित जाणून घेऊया सरांकडनं आपण की कोर्स करायची इच्छा असेल तर काय आपण बाकीचं आजारांविषयी बोलू. मात्र तत्पूर्वी अजयला आपण ही माहिती देऊ की कशा प्रकारे कुठला कोर्स करावा, त्यांनी कुठे करावा. बऱ्याच ठिकाणी संमोहनाचे 1 दिवसीय किंवा 2 दिवसीय 3 दिवसीय अशा कार्यशाळा चालवल्या जातात. पण व्यक्तिशः मनाला हे पटत नाही. जी विद्या शिकायला गुरुच्या पायाशी बसून शिकावं लागलं ती अशी 1-2 दिवसात का देता येईल? म्हणूनच की काय, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं खासं असं आपलं आहे. आपली जी हिप्नोटिस्ट ट्रेनिंग अकॅडमी आहे तिच्यामध्ये आपण तब्बल 2 महिन्याचं प्रशिक्षण देतो, आठवड्यातनं 1 दिवस. त्याचबरोबर त्यांना घरी अभ्यास करायला सांगितलं जातात, त्याचं पुनर्परीक्षण केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा आणखीन एक टप्पा त्यांना, कारण नुसतं संमोहन काय, संमोहन नाहीये. संमोहन हे केलं जातं डोळ्याने नाही तर आवाजाच्या माध्यमातून. म्हणूनच की काय, मी व्हॉइस कल्चर पण शिकवतो आणि स्टेज कॉन्फिडन्स देतो. ज्यायोगे तो माणूस ऍज अ हिप्नॉटिस्ट स्टेजवर पण आला पाहिजे म्हणून त्याचं पुढे आणखीन 4.5 महिन्याचं ट्रेनिंग देतो. तब्बल 6-6.5 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर माणूस पूर्ण तयार होतो. आणि त्याच्यासोबत त्यांना वर्षभर एक मंगळवारचा एक बॅकअप फॉलोअप असतो, ज्याच्यात सायकोलॉजी, बिहेव्हिअरल सायन्स यावरची तज्ज्ञ माणसांकडून त्याचं प्रशिक्षण दिलं जातं विनामूल्य पुढच्या टप्प्यात. का तर त्यांनी पूर्ण तयार व्हायला पाहिजे. माझ्यापेक्षा माझा विद्यार्थी खूप पुढे जायला पाहिजे. म्हणजे साधारण एकूण कालावधी काय म्हणता येईल आणि पार्ट टाइम करता येईल हा कोर्स? हो, पार्ट टाइमच आहे, आठवड्यातनं 1 दिवस. आणि कोणीही करू शकतो. विशेषतः स्त्रियांनी आपल्या मुलासाठी करायला पाहिजे, कारण त्याचे परीक्षेचा आलेख उंचावण्यासाठी
त्याला अभ्यासाला घेऊन बसायचं नाहीये, बरोबर. त्यांनी अभ्यास करण्याची त्याला गोडी लावायची. बरोबर. इथं संबोधन कामाला येईल. बिईंग अ हिप्नॉटिस्ट तुम्ही बरंच काय करू शकता. कॉन्व्हर्सेशनल हिप्नॉसिस हा एक अद्भुत प्रयोग आहे. इथं कोणी शिकवतात की काय त्याच्याविषयी काय फारसं माझ्याकडे ज्ञान नसेल, पण माझ्याकडे जे ज्ञान आहे कॉन्व्हर्सेशनल हिप्नॉसिसचं ते एवढंच आहे की मी कोणालाही कॉन्व्हर्सेशनल हिप्नॉसिस शिकवतो. इथं मुंबईत दुसरे कोणी शिकवतात की काय याच्याबद्दल शंका आहे, पण आपली इन्स्टिट्यूट कॉन्व्हर्सेशनल हिप्नॉसिस किंवा बोलता बोलता माणसाच्या मनाला सर्टन कीवर्ड देऊ शकता तुम्ही. अच्छा. Because of our training, I can say, you can imagine, now onwards, everyone will be topmost hypnotist. अच्छा. Because of this training, you can imagine, now onwards, you will be in control of every stage and you will be in charge of every stage of your life too. आणि म्हणजे आपल्या केंद्रामध्ये येऊन हा पूर्णपणे व्यवस्थित त्याला प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही. मला वाटतं की एखाद दुसऱ्या दिवसाचं कार्यशाळा अटेंड करण्यापेक्षा पूर्णपणे व्यवस्थित त्याचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला आजारांविषयीही चर्चा करायची आहे. मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर चर्चा कायम करूया आपण.